अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं आता उपोषण सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय मनोज जरांगे हे आता या मंदिरापासून आता जिथं ते शेतामध्ये आंदोलन करणार होते तिथं ते निघालेले आहेत आणि अनेक मराठा बांधव आहेत ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दादा कुठे आंदोलन करणार आहे तुम्ही, कुठे उपोषणाला बसणार आहे? तिथं बोलू ना, कुठल्या ठिकाणी बसणार आहे? झालं प्रत्यक्ष बघू ना। मोठ्या संख्येने लोक आलेत, मोठ्या संख्येने बांधव समाज बांधव ढकलू नका, तिथं गेल्यावर बोलू आपण, तिथं बोलू। अनेक मराठा बांधव आहेत। मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार आहेत, पायी चालत ते आता निघालेले आहेत। त्यांनी याआधीच घोषणा केलेली आहे की शेतामध्ये आंदोलनाला बसणार आहेत, कोणत्याही मांडव त्या ठिकाणी नसणार आहे। भर उन्हामध्ये हे उपोषण आहे ते सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्या पायात आपल्याला चप्पल आहे ती सुद्धा दिसत नाही आणि अशामध्ये मनोज जरांगे हे आता उपोषणाला निघालेले आहेत। अनेक राज्यभरातून मराठा समाज आहे तो आता या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि या उपोषणाला ते सुद्धा मनोज जरांगे यांची साथ देणार आहेत। एकीकडे सरकारकडून सातत्याने हे उपोषण मनोज जरांगे यांनी करू नये यासाठी काल आपण पाहतोय की सरकारचं शिष्टमंडळ आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेलं होतं, मात्र मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या मान्य आहेत त्या तातडीनं होत नव्हत्या, त्यामुळे त्यांनी हे उपोषणाचं अस्त्र आहे ते घेतलेल्या हातामध्ये आहे। जवळपास आता 9व्यांदा मनोज जरांगे यांचं उपोषण आंदोलन आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे हे ठाम आहेत। सातारा गॅजेट लागू करावं ही मागणी त्यांची ठाम आहे आणि तीच मागणी घेऊन पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचा एल्गार आहे तो सुद्धा पुकारलेला आहे आणि सध्या अंतरवाली सराटीमध्ये आपण पाहतोय की मोठ्या संख्येने समाज बांधव मराठा बांधव आहेत ते एकत्र झालेले आहेत आणि मनोज जरांगे यांच्या बाजूनं लढायला हे सगळे मराठा बांधव आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये एकत्र आलेले। आपण पाहतोय की पायामध्ये चप्पल सुद्धा मनोज जरांगे यांच्या नाहीये आणि तरी अनवाणी ते आता निघालेले आहेत। मनोज जरांगे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है देण्यात येत आहेत। सातत्याने सरकारकडून मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये यासाठी खरं तर त्यांच्या भेटीगाठी घेण्यात येत होत्या। कालही राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली होती, मात्र त्यांची चर्चा आहे ती कुठेतरी निष्फळ झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे हे आक्रमक झालेले आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी याच्यातूनच आरक्षण मिळावं या मागणीवर ते ठाम आहेत। त्याचबरोबर सातारा गॅजेट आहे ते सुद्धा लागू करावं या मागणीसाठी मनोज जरांगे आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि राज्यभरातून मराठा बांधव आहेत ते आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि शेतामध्ये आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय मनोज जरांगे सध्या शेतामध्ये पोहोचलेले आहेत, जिथं त्यांचं उपोषण सुरू होणार आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठी गर्दी आहे केलेली आहे। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या, प्रमाणपत्र द्या आहे आणि त्यामुळे मोठी घोषणाबाजी करत मराठा बांधव आहेत ते मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी या अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत आणि शेतामध्ये खरं तर त्यांचं आंदोलन आता होणार आहे। कुठेही सावलीमध्ये मनोज जरांगे हे आंदोलनाला बसणार नाहीयेत हे त्यांनी याआधी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानंतर आता या शेतामध्ये बसणार आहेत। अजूनही सरकारने कोणत्याही प्रकारचा तोडगा हा काढलेला नाहीये आणि त्यामुळे मनोज जरांगे हे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत। त्यामुळे आजपासून त्यांनी उपोषणाची घोषणा केलेली होती आणि आता या उपोषणाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय पायामध्ये चप्पल न घालता मनोज जरांगे आहेत ते या उपोषण स्थळी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत। कालही आपण सरकारचं शिष्टमंडळ पाहिलं की जे मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी उपोषण करू नये या मागणीसाठी खरं तर अंतरवाली सराटीमध्ये आलेलं होतं, मात्र त्याच्यावरही कोणत्याही प्रकारचा तोडगा आहे तो निघालेला नाहीये। मुळामध्ये मराठा बांधवांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घ्यावे, सातारा गॅजेट लागू करावं अशा विविध मागण्या आहेत त्या मनोज जरांगे यांच्या आहेत। आपण पाहतो मनोज जरांगे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, रस्त्यावरच त्यांनी स्थान मांडलेलं आहे आणि इथे कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी अंतरवाली सराटी।